श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामींच्या सेवेने खरोखरच खूप मोठा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो की माझे स्वामी माझ्यावर कोणतेही कसलेही संकट आले तरी देखील त्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहेत. हा विश्वास प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याच विश्वासाला खरे उतरत असतात श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींच्या सेवेत स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात. प्रत्येक स्वामी भक्ताने शेअर केलेला अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर असतो. आजचा अनुभव देखील तसाच आहे. आजचा अनुभव एका ताईंनी आपल्याला लिहून पाठवलेला आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला एक सुंदर असा अनुभव त्यांनी आपल्या सर्वांबरोबर शेअर केलेला आहे. त्या ताईंचं नाव हे उमा आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जो काही स्वामींनी धावून येऊन त्यांच्यावर आलेले संकट तारले. चला तर मग त्या ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव उमा आहे. माझ्या आयुष्यात खरोखर श्री स्वामी समर्थ आले आणि माझे आयुष्य उजाळून गेले असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण श्री स्वामी समर्थ आल्यापासून माझे आयुष्य अगदी आनंदात आहे. तसं जर सांगायचं म्हटलं तर माझ्या घरामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझी एक मुलगी असं आमचं छोटंसं आणि अगदी आनंदाचं कुटुंब आहे. परंतु आमचे आयुष्य अगदी स्वामी घरात आल्यापासून खूप सुखाने समाधानाने चाललेलं होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये खूप आनंद होता. आमची चिमुकली माझी मुलगी आमच्या सर्वांसाठी जीव की प्राण होती. नेहमी सर्व काही तिच्यासाठीच आम्ही करत असे आणि तिच्या प्रत्येक गोष्टीची काळजी ही नेहमीच घेत असे. असेच काही दिवस स्वामींच्या सेवेत आणि आनंदात निघून गेले होते. माझी मुलगी सुद्धा सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायची. तिला देखील स्वामींची ओढ लागलेली होती. माझे मिस्टर देखील स्वामींची भक्ती करायचे, त्यांचं नामस्मरण करायचे आणि जशी जमेल त्या पद्धतीने आमच्या घरामध्ये सेवा होत राहायची. परंतु माझ्या मुलीला श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला खूप आवडायचं. ती सतत श्री स्वामी समर्थ म्हणत राहायची आणि त्याचबरोबर ती नेहमी म्हणायची की माझ्या स्वामींना हे खायचंय, माझ्या स्वामींना ते खायचंय, माझ्या स्वामींना काही कुणी बोलायचं नाही, माझी स्वामी माझ्यासाठी खूप आहेत, माझ्या स्वामी अशी सतत स्वामी 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 करत राहायची. कधी स्वामींना सोडून तिच्याकडे दुसरा विषय कधीच नव्हता. आणि असेच तिला देखील स्वामींवर खूप विश्वास होता. म्हणजे आमचं संपूर्ण कुटुंब स्वामीमय झालेलं होतं. आणि एके दिवशी असं झालं, म्हणजे ती कधीच आजारी वगैरे काहीच पडली नाही, एकदम छान, तब्येत देखील छान. आणि एके दिवशी असं झालं की म्हणतात ना की सर्व काही चांगलं असलं तरी देखील काही ना काही हे कुठून तरी काहीतरी होत असतं. म्हणजे जिथे सावली असते तर त्यानंतर ऊन देखील तिथं येत असतं. सुखाचे दिवस कायमचे राहत नसतात. सुख दुःख आनंद हे प्रत्येक वेळी बदलत असते आणि तसंच म्हणायला हरकत नाही. असंच आमच्या घरामध्ये झालं. माझी मुलगी अंघोळ करायला बाथरूममध्ये गेली आणि का कोणास ठाऊक परंतु तिथला गॅस लिकीज होता, आमच्या लक्षातच आलं नाही. आणि ती बाथरूममध्ये अंघोळीला गेल्यानंतर गॅस लिकेज असल्यामुळे त्या हवेने तिला खूपच त्रास व्हायला लागला आणि त्रास झाल्यानंतर ती त्रास तिला असह्य झाला आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली. आणि आम्हाला असं वाटलं की आज अंघोळ खूपच निवांतीत चाललेली आहे, त्यामुळे आम्ही देखील कोणत्याही प्रकारचा आवाज वगैरे दिला नाही. मी माझ्या कामात व्यस्त होते आणि मिस्टर देखील त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. असा बराच वेळ गेला. एरवी तर ती 10-15 मिनिटांमध्ये अंघोळ करून अगदी मेकअप करून रेडी होऊन म्हणजे कपडे वगैरे घालून येत असते. परंतु त्या
दिवशी बराच वेळ लागलेला होता आणि आम्ही देखील कामामध्ये गुंतलेलो असल्यामुळे कोणीही तिच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही आणि अशामध्येच 1 तास निघून गेला. त्यानंतर वडील म्हणाले, की "अगं मुलगी किती वेळ झालं अंघोळीला गेलेली आहे, अजून कशी आली नाही? कुठे गेली? किती वेळ झालं? तुला काही दिसली का?" तर त्यावेळेस मी म्हटलं, "हो अहो, की अंघोळीला गेलेलीच आहे. ती काही बाहेर वगैरे कुठं नाही. ती अंघोळीला गेलेली आहे. अजून बाथरूममधून बाहेरच आली नाही." त्यावेळेस मात्र त्या दोघांनाही भीती वाटली, की कधीच 1 तास मी बाथरूममध्ये मुलगी कधीच थांबत नव्हती. आणि त्यावेळेस मिस्टर गेले आणि मिस्टरांनी तिला हाक मारली. हाक मारल्यानंतर मात्र तिने कोणत्याही प्रकारचा आतून प्रतिकार दिलेला नाही. कोणत्याही प्रकारचा आवाज वगैरे दिला नाही. त्यामुळे आम्ही देखील गोंधळून गेलो, की आम्हाला काहीच समजलं नाही, की बाथरूममध्ये काय चाललं आहे. आणि त्यावेळेस मात्र खूप भीती वाटत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा विचार मनामध्ये येत होता. एका-एका क्षणामध्ये हजारो विचार येऊन जात होते आणि त्यानंतर मात्र असं वाटलं, की आता काही झालं तरी दरवाजा तोडावाच लागेल. पण त्यानंतर एकदा मिस्टर म्हणाले, की "आपण एकदा तिला आवाज देऊया. ती काय म्हणते ते पाहूया आणि त्यानंतर मग बघूया." तर त्यावेळेस मिस्टरांनी पुन्हा तिला आवाज दिला. आवाज दिल्यानंतर ती एकदमच असं म्हणतात ना, की एखाद्याचा जीव वगैरे जात असताना घशातून असा गुर्र करून आवाज येत असतो. तर त्या पद्धतीचं तिच्या घशातून एक गुर्ररणं, एक वेगळ्याच प्रकारचा आवाज कानी पडला. एकदम बारीक आवाज होता आणि त्या आवाज एवढा म्हणजे असं वाटत होतं, की एक भयानक ते ध्वनी होता. खूप घाबरवणारा तो ध्वनी होता आणि तो आवाज ऐकल्यानंतर मिस्टरांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता दरवाजा तोडला. तर तोडल्यानंतर ती मुलगी बेशुद्ध होती. तिने अंघोळसुद्धा केलेली नव्हती. तशीच ती बेशुद्ध होती. ब्रश करत असतानाच कदाचित असं झालं असेल, की ब्रश करत असतानाच तिला तो गॅसचा जो वास होता तो असह्य झाला आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली. परंतु काय झालं, कशी झालं, काहीही कल्पना नव्हती. परंतु ती बराच वेळ बेशुद्ध होती. त्याच्यानंतर आम्ही खूप घाबरलो. तिला उचलले आणि बाहेर आणले. बाहेर आणल्यानंतर तिला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही दोघेही खूप घाबरलेलो होतो. परंतु ती आमच्याशी बोलावी, ती शुद्धीवर यावी याच आशेने तिला आम्ही पाणी वगैरे तोंडावर टाकत होतो, हलवत होतो, "बाळा उठ, बाळा उठ." परंतु तिच्या कोणत्याच प्रकारची प्रतिकार ती देत नव्हती, कोणताही प्रतिसाद देत नव्हती. खूप खूप वेळा तिला हलवण्यात आलं, खूप वेळा तिच्याशी बोलण्यात आलं, परंतु तिने कोणत्याच प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण खूप घाबरून गेलो आणि त्यानंतर मी स्वामींना म्हटलं, की "माझ्या मुलीला नक्की काय झालं आहे? स्वामी धावा, तुम्हीच या आता वाचवायला." अशा प्रकारे स्वामींचा धावा मी करत होते. आणि जेव्हा मी स्वामींना म्हटलं, की "स्वामी जर तिचं जर काही भक्ती तुमच्याजवळ पोहोचली असेल, जर ती तुम्हाला तिच्याकडून जर सेवा तुम्हाला करून घ्यायची असेल ना, तर तुम्ही काहीतरी संकेत द्या, की जेणेकरून माझी मुलगी शुद्धीवर यावी." तर असं मी स्वामींचं नामस्मरण मी करत होते. माझे मिस्टर देखील करत होते आणि त्यावेळी तिने अचानकच एक थोडेसे नकळतपणे डोळे उघडले आणि लगेचच डोळे मिटले. तर त्यावेळेस आम्हा दोघाला जरा थोडंसं बरं वाटलं, की ही थोडीशी शुद्धीवर आलेली आहे. त्यावेळेस आता वाहनंही नव्हती आमच्याजवळ कोणत्याही प्रकारचं. आमची परिस्थिती जेमतेम बरी होती, म्हणजे जास्त गरीब पण नाही, जास्त श्रीमंत पण नाही. त्यामुळे एवढं काय एखादी आपल्या घरामध्ये जसं वाहन असतं, एखादी फोर व्हीलर किंवा टू व्हीलर, की आपण लगेच त्याच्यावरती आपल्या घरातील कोणाला तरी घेऊन जातो आणि हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो. तशी आमची परिस्थिती नव्हती. तर मग आम्ही लगेचच मिस्टर माझे गेले आणि त्यांनी एक रिक्षा बोलवली आणि त्यानंतर मी तोपर्यंत आवराआवर केलं. घरात काय पैसे होते ते देखील घेतले आणि आम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. कारण खूप कंडिशन घाबरवण्यासारखंच होतं. कारण ती पूर्ण बेशुद्ध होती. कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हती. माझं देखील श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप चालू होता. मिस्टरांचा देखील चालू होता आणि त्यानंतर आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर ती पूर्ण बेशुद्ध असल्यामुळे तिला स्ट्रेचरवरच आत नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी जरा इंजेक्शन वगैरे दिलं. त्याच्यानंतर तिने थोडंसं म्हणजे 10 ते 15% ती शुद्धीवर आली आणि आल्यानंतर ती मला म्हणाली, की "आई, तू फक्त श्री स्वामी समर्थांना बोलव. मला दुसरं काही समजत नाही." फक्त तिनं एवढंच बोलली, की "आई, तू श्री स्वामी समर्थांचा बोलव." आणि मग तिने पुन्हा डोळे मिटले.
त्यानंतर ना आमचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप कंटिन्यू चालूच होता. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती. 1-2 दिवस गेले, परंतु तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे शुद्ध वगैरे किंवा औषधं वगैरे जे डॉक्टर ट्रीटमेंट करत होते, तर त्या संपूर्ण गोष्टीला ती काही एवढा प्रतिसाद देखील देत नव्हते. आणि आम्ही सतत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हेच चालू होतं दवाखान्यामध्ये. आणि त्यानंतर हळू-हळू 2-3 दिवसानंतर ती जे डॉक्टर वगैरे तिच्यावरती ट्रीटमेंट करत होते, तर त्यानंतर ती जरा-जरा त्या औषधांना वगैरे साथ देऊ लागली होती आणि हळू तिच्यामध्ये विकास होऊ लागलेला होता. तर तिची जी प्रकृती होती ती जरा-जरा सुधारायला सुरुवात झाली होती. आणि जेव्हा ती 20-25% पूर्ण शुद्धीवर यायला लागली होती, म्हणजे तिला थोडं-थोडं जाणवायला लागलं होतं, तर त्यानंतर तिनं श्री स्वामी समर्थांचा जप करायला मी तिला सांगितलं, की "तू देखील स्वामींचा धावा कर. स्वामींची कृपा तर तुझ्यावर आहेच, परंतु तू देखील स्वामींचा जप करायला सुरुवात कर." आणि त्यावेळेस तिनं देखील श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केली आणि आमचा देखील जप चालू होता. जेव्हा आम्ही दोघांनीही अन्नाचा कणसुद्धा आमच्या पोटात गेला नव्हता. कारण जेव्हा आपला पोटचा गोळा आजारी असतो किंवा त्याला काही त्रास होत असतो, तेव्हा साहजिकच आहे की आपल्याला अन्न गोड लागत नाही, पाणी देखील प्यावंसं वाटत नाही. म्हणजे खूप वाईट अवस्था असते. एकदाशी असं वाटतं की आपलं लेकरू, आपलं मूल कधी व्यवस्थित होतंय आणि आपल्याला कधी असं वाटतंय की आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित आहे, असं जेव्हा ऐकायला भेटतं ना, तेव्हा खूप मनाला समाधान वाटतं. आणि तसंच माझ्या बाबतीत देखील झालं. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, की आता तुमची मुलगी ही म्हणजे व्यवस्थित होणार आहे आणि ती पूर्णपणे साथ देत आहे औषधाला वगैरे, तेव्हा मनाला कुठेतरी बरं वाटलं आणि त्यानंतर आम्ही दोघांनीही 4-4 घास खाऊन घेतले. मुलीला सांगितलं, की "तू फक्त श्री स्वामी समर्थ म्हण. जेवढ्या वेळा तुला म्हणू वाटते तेवढ्या वेळा म्हण, पण दुसरा कोणताही प्रकारे मनामध्ये विचार आणू नकोस. फक्त स्वामीनाम, श्री स्वामी समर्थ एवढा जप सतत करत राहायचा आहे." आणि तिचा देखील स्वामींवर खूप विश्वास होता. ती देखील मला म्हणायची, की "आई मला काहीसुद्धा होणार नाही. मी अगदी स्वामींच्या कृपेनं व्यवस्थित होणार आहे. तू अजिबातसुद्धा काळजी करू नकोस. आणि वडिलांना देखील सांग, की अजिबातसुद्धा काळजी करू नका. मी पूर्णपणे व्यवस्थित होणार आहे." अशा प्रकारे माझी मुलगी नेहमी मला सांत्वन द्यायची आणि त्याच सांत्वनाने म्हणा किंवा तिचा स्वामींवर विश्वास असलेला विश्वास आहे हे म्हणा, परंतु ती स्वामींच्या कृपेने व्यवस्थित झाली. त्यावेळेस जर आमच्या डोक्यात क्लिक झालं नसतं, की ती मुलगी बाथरूममध्ये आहे किंवा तिला काय होईल किंवा आपण तिला बोलावं, असं जर तेव्हा विचार आला नसता ना, तर काय झालं असतं कोणास ठाऊक. परंतु त्यावेळेस माझ्या मते तर स्वामींनीच आम्हाला तिच्यापर्यंत पोहोचवलं किंवा तिला बाथरूमच्या बाहेर जाऊन आवाज देण्याची म्हणजे आवाज द्यावा असं स्वामींनीच आम्हाला सुचवलं असेल. आणि तेव्हा आम्ही तिथं गेलो आणि त्यांना मुलीला जर आवाज दिला नसता तर काय झालं असतं कोणास ठाऊक. परंतु स्वामींची कृपा आमच्यावरती होती. आम्ही केलेली कुठेतरी सेवा स्वामींजवळ पोहोचलेली असेल. त्यामुळेच तर स्वामी आमच्या मुलीला स्वामींनी वाचवलं. अगदी मरणाच्या दारातून सुद्धा बाहेर आणलं असं म्हणायला हरकत नाही. कारण स्वामी शक्ती ही नेहमी पाठीशी असेल ना, तर कोणतेही घाबरण्याचे कारण नसते. स्वामींमुळेच माझी मुलगी मरणाच्या दारातून परत आली आणि तिची प्रकृती देखील हळू पूर्ण सुधारत पूर्णपणे ती कव्हर झाली. अगदी 100%. पुन्हा तिला कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे काहीसुद्धा नाही. आता ती पूर्ण ठणठणीत बरी आहे. प्रत्येक वेळी ती चांगली आहे. प्रत्येक वेळी हसते, बागडते, खेळते. कोणत्याही प्रकारे तिला त्रास वगैरे काहीसुद्धा होत नाही. जशी ती पूर्वी नॉर्मल होते त्याच पद्धतीने आता देखील आहे. स्वामींच्या कृपेने ती अगदी व्यवस्थित झालेली आहे आणि स्वामींची साथ आहे म्हणूनच मी तर म्हणते, की माझी मुलगी जिवंत आहे. जर स्वामींची साथ नसती ना, तर काय झालं असतं कोणास ठाऊक. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आम्ही असल्यामुळेच आम्हाला वेळोवेळी स्वामींनी दाखवून दिलं, की इथं गेलं पाहिजे, तिथं गेलं पाहिजे. त्याच दवाखान्यामध्ये आम्ही गेलो, जेणेकरून आमची मुलगी देखील व्यवस्थित झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे 5-6 दिवस माझी मुलगी ॲडमिट होती आणि तेवढ्याचं डॉक्टरांनी बिल देखील असं म्हणजे जास्त केलं नाही. आम्हाला जेमतेमच बिल केलं. कारण खूप हॉस्पिटलमध्ये असं असतं, की थोड्या दिवसामध्येच खूप बिल केलं जातं. परंतु त्यांनी देखील आमची परिस्थिती पाहूनच आमच्याकडून थोडेसेच पैसे घेतले आणि आम्हाला म्हणाले, की
आम्ही नाही जास्त पैसे घेणार. त्यामुळे त्यांनी देखील आम्हाला ज्या पद्धतीने ॲडजस्ट होईल तेवढेच पैसे आम्हाला म्हणजे आम्ही काय म्हणालो, की त्यांना थोडेसे पैसे कमी करा, तर ते आम्हाला म्हणाले, की "तुम्हाला जेवढे देऊ वाटतात तेवढे तुम्ही द्या." कारण त्यांनी देखील आमचा श्री स्वामी समर्थांचा जप ऐकला असेल असे आम्हाला वाटते. कारण आम्ही नेहमी म्हणायचो, की "माझे स्वामी आहेत, माझे स्वामी माझ्या मुलीला काहीही होऊ देणार नाहीत." त्यामुळे कदाचित मला असं वाटतं, की आमच्या त्या परिस्थितीमध्ये म्हणजे जास्त दुःखाची पडू नये त्यासाठीच कदाचित स्वामींनी सुद्धा त्या डॉक्टरांच्या रूपामध्ये येऊन आमचं बिल देखील खूप कमी केलं. त्यामुळे मला तर असं वाटतं, की आमच्या आयुष्यामध्ये जे काही करतात ते फक्त स्वामीच करतात. आमच्या आयुष्यामध्ये जे चांगले घडत असते, ते नेहमी स्वामीच घडवून आणत असतात आणि आम्हाला वेळोवेळी साथ देत असतात. परिस्थितीनुसार म्हणा किंवा कसेही म्हणा, परंतु आम्ही जेव्हापासून स्वामींच्या सेवेमध्ये आलो आहे ना, तेव्हापासून खूप सुख, समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. एक वेगळ्याच प्रकारचे स्वामींचं नामस्मरण करत असताना अनुभूती येत असते आणि त्याचबरोबर जेव्हा आम्ही घरामध्ये सर्वजण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणतो ना, तेव्हा आम्हा सर्वांना एक वेगळ्याच प्रकारची सुखाची अनुभूती ही होतच असते. तर हाच माझा अनुभव होता, की स्वामींच्या सेवेत आल्यानंतर माझ्या मुलीवर आलेल्या संकटातून स्वामींनी तारलेलं आहे. जसे स्वामी म्हणतात, की "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." त्याच पद्धतीने स्वामी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्या मुलीला त्या संकटाच्या दारातून बाहेर काढले. तर हा अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करून खूप मनाला समाधान वाटले. जाता जाता सर्वांना हेच सांगू इच्छिते, की तुम्ही देखील स्वामींची सेवा करा. तुमच्याकडे वेळ नाही, हरकत नाही, कारण ही धावपळीचे जीवन आहे. परंतु जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण तरी करा. तुम्हाला योग्य वेळ वाटेल तेव्हा करा किंवा तुमच्या लक्षात येईल तेव्हा करा. नामस्मरण करण्यासाठी कोणतेही वेळ, काळ, स्थळ कशाचीही गरज जिथे असाल तिथे तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता. म्हणजे प्रवास करत करत सुद्धा, काम करत करत सुद्धा तुम्ही तोंडाने श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप चालू करून स्वामींची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि जेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यात येतील ना, तेव्हा तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव यायला सुरुवात होईल. एक सुख कसं असतं, समाधान कोणत्या प्रकारचं असतं. या जगामध्ये कितीही महागातल्या महाग वस्तू खरेदी केल्या ना, तर सुख हे क्षणिक आहे. परंतु जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही येता, तेव्हा त्या सुखाची अनुभूती खूप मोठी असते. या जगातील सर्वात मोठं सुख तेच आहे स्वामींच्या नामस्मरणामध्ये. तर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.